मंडळी, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजे 20 नोव्हेंबरला अत्यंत अटीतटीच्या वातावरणात मतदान पार पडलं। त्यातही काही मतदारसंघांमध्ये तर लढतीमध्ये असलेल्या उमेदवारांमध्ये एकेका मतासाठी चुरस पाहायला मिळाली। सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 60% अधिक मतदान झाल्यानं तिथल्या लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे। मतदानाची टक्केवारी पाहता कराड उत्तर, पाटण, कराड दक्षिण मतदारसंघामध्ये सर्वाधिक चुरस आहे। याशिवाय कोरेगाव मध्ये देखील जोरदार लढत होती। दरम्यान जबरदस्त चुरस दिसून आलेल्या मतदारसंघांपैकी एक विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण। सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात 3 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत झाल्यानं इथल्या निकालाबाबतही उत्सुकता दिसून येते। पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार शंभूराज देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम आणि शरद पवार गटाकडून संधी मिळाली नाही म्हणून अपक्ष उभे राहिलेले सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये लढत झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यानं सुरुवातीला या मतदारसंघातील लढतीमध्ये शंभूराज देसाई यांचं पारडं जड असल्याचं दिसून आलं। मात्र उत्तरोत्तर समीकरणं बदलत गेली। तसेच मतदानानंतर आता येथील तिरंगी लढतीमध्ये नेमकी कोण बाजी मारेल याबाबत ठामपणे दावा करणं अवघड होऊन बसले। मात्र या पार्श्वभूमीवर पाटण मतदारसंघात मतदानामध्ये कोण वरचढ ठरलंय आणि कोण बाजी मारू शकतो याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, काल सातारा जिल्ह्यामध्ये 71.71 इतकी जबरदस्त मतदानाची आकडेवारी समोर आली। पाटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जवळपास 7 वाजेपर्यंत 70%पेक्षा जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला। पाटण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांना उमेदवारी निश्चित होती, तर महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवारी कुणाला द्यायची यावरून मोठ्या प्रमाणात खल सुरू होता। इथे शरद पवार गटाकडून सत्यजित पाटणकर हे लढवण्यासाठी इच्छुक होते। त्यांनी तशी तयारी सुद्धा सुरू केलेली होती। मात्र ठाकरे गटानं इथं हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आणि त्यामुळेच सत्यजित पाटणकर यांनी बंड केलं। तसेच आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा कायम ठेवला। पाटणकर यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीला धक्का बसेल असं बोललं जात होतं। मात्र प्रचारादरम्यान इथलं चित्र पालटलं। त्याचं कारण म्हणजे पाटणमध्ये पक्ष आणि चिन्हापेक्षा गटातटाच्या राजकारणाचा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव आहे। त्यात इथे देसाई गट आणि पाटणकर गट प्रमुख आहेत आणि त्यामुळेच पाटणमध्ये सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी किंवा शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी असलेली लढत ही पुढे जाऊन देसाई गट विरुद्ध पाटणकर गट अशा दिशेने गेली। तसेच इथलं मतदान सुद्धा त्याच पद्धतीने झाले। त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर हे सुद्धा मुख्य लढतीमध्ये आले। त्यामुळे आता मतदान आटपून मतदारांचा कल कळू लागल्यानंतर पाटणमध्ये 3 उमेदवारांपैकी कुणाचाही विजय होऊ शकतो अशी चर्चा आहे। त्यापैकी पहिल्या शक्यतेनुसार पाटणमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये शंभूराज देसाई हे विजयी होऊ शकतात। पाटणमध्ये महायुतीला मिळणारी मतं ही बऱ्यापैकी एकत्रित राहिली आहे, तर महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन झालं। त्याचा फायदा होऊन शंभूराज देसाई हे अगदी निसटत्या फरकाने विजयी होतील असा दावा केला जातोय। पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्यासाठी महायुतीमधील एकजूट आणि महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी हे उपयुक्त ठरल्याचे संकेत मिळतात। त्याचबरोबर आजोबा बाळासाहेब देसाई यांच्या काळापासून देसाई गटाशी निष्ठावंत असलेला मतदार सुद्धा त्यांच्यासाठी या निवडणुकीत मदतगार ठरलाय। त्यात पाटणमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांवरती अगदी बोचऱ्या शब्दात टीका केलेली होती। त्याचा शंभूराज देसाई यांना फायदा झाला असून देसाई गटाच्या मतांचं एकत्रीकरण होण्यास मदत झाली आहे। त्याशिवाय आमदार आणि मंत्री म्हणून देसाई मागच्या 10 वर्षांमध्ये कार्यरत आहेत आणि त्या दरम्यान त्यांनी केलेल्या विकास कामं सुद्धा या निवडणुकीमध्ये देसाई यांच्यासाठी निर्णायक ठरलेली आहेत। पाटणमध्ये काही समीकरणं जुळून आल्यास सत्यजित पाटणकर हे सुद्धा विजयी होऊ शकतात असंही संकेत मिळतात। सुरुवातीला केवळ मतं फोडतील असं वाटत असलेले सत्यजित पाटणकर हे मतदानाच्या दिवशी शंभूराज देसाई यांचे मुख्य प्रतिस्पर्धी बनले। तसेच त्यांना भरभरून मतदान झाल्याचे सुद्धा कल समोर येतात। खरं तर इथे पाटणकर गट सुद्धा बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आणि त्याचा मतदाना दिवशी पाटणकर यांना बऱ्यापैकी लाभ झाला। तसेच हा कल लक्षात घेऊन महाविकास आघाडीचा मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात पाटणकर यांच्याकडे वळल्याचा दावा केला जातोय। एवढंच नाही तर मतदानादरम्यान घडलेल्या घडामोडींवरून पाटणमध्ये महाविकास आघाडीमधील बंडखोरी ही एक रणनीती म्हणून तर घडवून आणली गेलेली नाही ना, अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते। त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचा बहुतांश मतदार हा उद्धव ठाकरे यांना मानणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा आणि त्यांनी केलेल्या आवाहनामुळे शंभूराज देसाई यांच्या मागे एकवटलेला शिवसैनिक
मतदारांची शंभूराज देसाई आणि हर्षद कदम या शिवसेनेच्या 2 गटांच्या उमेदवारांमध्ये विभागणी होऊन त्याचा फायदा हा सत्यजित पाटणकर यांना होईल असा आखाडा महाविकास आघाडीने बांधला होता। तसेच मतदानात सुद्धा त्याच प्रकारे झाल्याचे संकेत मिळतात। त्यामुळे शंभूराज देसाई आणि हर्षद कदम या महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या लढतीमध्ये शिवसेनेच्या मतांचं मोठ्या प्रमाणावरती विभाजन झालंय, तर पाटणकर गटाची एक गठ्ठा मतं आणि महाविकास आघाडीकडून मिळालेली काही मतं यांच्या जोरावरती सत्यजित पाटणकर हे बाजी मारून जातील अशी ही शक्यता निर्माण झाली आहे। मात्र पाटणमधील लढतीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम यांना सुद्धा विजयाची संधी असल्याचा दावा केला जातोय। हर्षद कदम यांच्या मागे असलेल्या ठराविक जनाधाराचा बुधवारी झालेल्या मतदानात त्यांना मोठा फायदा झालाय। तसेच पाटणमधील देसाई आणि पाटणकर गटाच्या राजकारणाला वैतागलेला मतदार हा हर्षद कदम यांच्या मागे उभा राहिल्याचं चित्र मतदाना दिवशी पाहायला मिळालं। तसेच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक एक आमदार महत्त्वाचा ठरणार असल्यानं महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी सुद्धा एकजुटीनं ठाकरे गटाच्या कदम यांना मतदान केल्याचा दावा केला जातोय। त्या जोरावरती कदम बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जाते। आता वरील तिन्ही शक्यता आणि दावे प्रतिदावे विचारात घेतले असता पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यामध्येच मुख्य लढत होण्याची शक्यता अधिक दिसतीये। तसेच हर्षद कदम यांना मिळणाऱ्या मतांमुळे कुणाला फटका बसेल यावरून तिथले विजेते ठरणार आहेत। आता तुमच्या मते पाटणमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड राहील आणि कोण विजयी होईल याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।